नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं रस्सीखेच आणि एकमेकांचे पाय ओढण्याचं काम सुरू आहे। काल हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन सांगितलं की आता विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर फक्त विधान परिषदेचं बोलून चालणार नाही, येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय देखील आत्ताच घ्या। विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल, अशा पद्धतीचं ठणकावून काँग्रेसनं मातोश्रीवर जाऊन सांगितलंय। त्यामुळं आत्ताची विधान परिषद उद्धवजी ठाकरे यांना दिली तर येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांची राज्यसभा रिकामी होईल, त्या ठिकाणी काँग्रेसनं दावा केलाय। त्यामुळे आता विधान परिषदेवर उद्धवजी ठाकरे जाऊ नयेत यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत। कारण आता उद्धवजी ठाकरे विधान परिषदेवर गेले तर वर्षभरानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत यांचा पत्ता कट होऊ शकतो। त्यामुळे आत्ताच उद्धवजींचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत सुरू आहे आणि काँग्रेसने जी आट घातली आहे, कारण याआधीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार साहेबांना संधी मिळाली, आता विधान परिषदेला उद्धवजी ठाकरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या काळात ती जागा काँग्रेसला मिळावी राज्यसभेची, अशी काँग्रेसची आट आहे। अन्यथा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचं असं म्हणणं आहे की आम्ही काय फक्त महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून इतर पक्षाला पाठिंबाच द्यायचा का, आम्हाला कधी संधी मिळणार, अशा पद्धतीचा सवाल काँग्रेसकडनं केला जातोय। त्यामुळं आत्ता विधान परिषद उद्धवजी ठाकरेंना मिळाली तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय देखील आजच घ्यावा अशी आट काँग्रेसकडनं टाकण्यात आली आहे। त्यामुळे उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे असा सामना रंगलाय। संजय राऊतांना स्वतःच्या खासदारकीची चिंता आहे, त्यामुळे ती खासदारकी आपल्यालाच मिळावी यासाठी ते प्रयत्नशील दिसत आहेत। संजय राऊतांकडे आता एकच पर्याय उरलाय। गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं काँग्रेसचं लांगुलचालन करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत, तर संजय राऊत येणाऱ्या काळामध्ये पुढची राज्यसभा जी काँग्रेसला मिळेल त्या काँग्रेसमध्ये जाऊन संजय राऊत ती राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। त्यासाठी संजय राऊतांचे दोन डगरावर पाय आहेत। एक म्हणजे आता उद्धवजीचा पत्ता कट करायचा आणि पुढची राज्यसभा स्वतःकडे घ्यायची, ते नाही झालं तर राहुल गांधींशी त्यांचे संबंध चांगले आहेत, राहुल गांधींशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये उभाटा गटाला सोडचिठ्ठी द्यायची, काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आणि काँग्रेसच्या कोट्यातली खासदारकी आपल्याला घ्यायची, अशा पद्धतीचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं केला जाणार आहे। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षणाचा आरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल यांनी त्याला विरोध केला। आता महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का झाली नाही, देशामध्ये महिला पंतप्रधान भारतीय जनता पार्टीने का केलं नाही, हे विचारण्याच्या आधी मला संजय राऊतांना विचारायचं आहे, जेव्हा 2019 साली उद्धवजींना संधी मिळाली होती तेव्हा उद्धवजींनी रश्मीताई ठाकरे यांना संधी का दिली नाही? आता देखील संजय राऊत तुम्हाला एवढीच चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्यजी ठाकरे यांचं नाव घोषित न करता रश्मीताई ठाकरे यांचं पक्षप्रमुख म्हणून तुम्ही नाव घोषित करणार आहात का? त्यासाठी आग्रह धरणार आहात का? तुम्ही सातत्यानं महिलांचा अपमान करण्याचं काम केले। भारतीय जनता पार्टी महिलांचा सन्मान करते। काल पाटकर ताईंनी एक ट्विट लिहिलंय, ते ट्विट देखील संजय राऊत तुम्ही ध्यानात द्या। तुमच्या कच्च्या बचांकडनं, तुमच्या टोळीकडनं पाटकर ताईला धमकावण्याचा प्रयत्न होतोय। पाटकर ताई एक पुस्तक लिहितायत, त्या पुस्तकाच्या विरोधामध्ये तुम्ही पाटकर ताईंना धमकी देऊन ते पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न करताय। हा तुमचा महिला सन्मान आहे? एका बाजूला नारी शक्ती त्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला पाटकर
ताईला अशा पद्धतीनं धमक्या द्यायच्या, त्यांचं पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न करायचे, तुमच्या गुंड टोळ्यांकडनं अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा तुमचा महिला सन्मान आहे का? मी कालच पाटकरताईंशी बोललो, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे, या सरकारमध्ये कुठल्याही बहिणीला त्रास होणार नाही. संजय राऊत आणि त्यांच्या कच्च्या बच्च्यांनी किंवा त्यांच्या तथाकथित गुंडांनी अशा धमकी दिल्या तर या धमक्यांना भीक घातली जाणार नाही. संजय राऊत, तुम्ही देशाचा महिला पंतप्रधान किंवा राज्यात महिला मुख्यमंत्री करण्याच्या अगोदर आपल्या पक्षामध्ये रश्मिताई ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करणार आहात का? याचं उत्तर द्यावं. ज्ञानेश कुमार यांनी ज्या पद्धतीनं SIRचं काम केलं किंवा देशामध्ये निवडणुका व्यवस्थित पार पाडल्या झाल्यात त्याबद्दल प्रयत्न केले, त्याबद्दल अभिनंदन. परंतु संजय राऊत इतरांना कुठला पुरस्कार दिला पाहिजे हे सांगण्याच्या भानगडीपेक्षा माझी एक मागणी आहे, संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार दिला पाहिजे. कारण राहुल गांधी देखील काँग्रेसची जेवढी बाजू मांडत नाहीत त्याच्या कैकपट जास्त चांगली बाजू संजय राऊतांच्या मार्फत की मांडली जाते. काँग्रेसची गुलामी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जात आहे. त्यामुळे चाकरी उद्धवजी ठाकरे यांची करायची, मीठ उद्धवजी ठाकरे यांचं खायचं आणि चाकरी काँग्रेसची करायची, हा संजय राऊतांचा धंदा झाला आहे. संजय राऊतांच्या या गुणामुळे त्यांना काँग्रेस रत्न पुरस्कार घोषित केला पाहिजे. कारण काँग्रेसची बुडणारी नाव कदाचित संजय राऊत यांचं एवढं मोठं प्रगल्भ नेतृत्व मिळाल्यामुळं, कारण संजय राऊतांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे, आंतरराष्ट्रीय नेते म्हणून स्वतःला घेतात, त्यामुळं कदाचित संजय राऊतांकडे काँग्रेसचं नेतृत्व आलं तर काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील. त्यामुळं संजय राऊतांना काँग्रेस रत्न पुरस्कार द्यावा. हा देश नंदनवन आहे, सोने की चिडिया म्हणून या देशाचा उल्लेख केला जातो आणि आपल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत, तुम्हाला पाकिस्तानचा जास्त अभिमान आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या देशाचा अपमान होईल असं वक्तव्य संजय राऊतांकडनं केलं जातं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला दहशतवादी जिवंत आहेत अशा पद्धतीचा उल्लेख केला, सर्जिकल स्ट्राईक केली की त्याचे पुरावे मागितले, वेगवेगळे भारतानं पाकिस्तानावर हल्ले केले की दहशतवादी मारले गेलेत का त्याचे पुरावे द्या, अमुक द्या, तमुक द्या, अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळण्याचं काम संजय राऊतांच्या मार्फत केलं जातं. आणि संजय राऊत यांना पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे आणि संजय राऊतांना नरकावर पण प्रेम आहे. मध्यंतरी काहीतरी जेलमध्ये गेल्यानंतर नरकातील स्वर्ग का स्वर्गातील नरक असं काहीतरी पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे नरक आणि संजय राऊत यांचा जरा जास्त जवळचा संबंध आहे. त्यामुळं संजय राऊतांनी या देशाची बदनामी करू नये. हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय सक्षम आणि खंबीरपणे उभा आहे. या देशाकडे कुणीही आज वाकड्या नजरेनं बघू शकत नाही. कुणी या देशाचा नरक म्हणून उल्लेख केला तर देशातील जनता जागृत आहे, त्यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच असली पाहिजे. महाराष्ट्रात मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, ही सरकारची देखील भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीची देखील भूमिका आहे. प्रत्येकानं मराठी शिकावी, मराठीसाठी आग्रह धरावा, हीच अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे. मग ते रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा वेगवेगळे व्यवसाय करणारे असतील, सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठीच बोललं पाहिजे, मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. परंतु मराठीच्या नावावर किंवा सक्तीच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांना त्रास देता कामा नये, सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करता कामा नये, याची देखील खबरदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हावा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची असावी, हीच या निमित्ताने सरकारची देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कॉर्पोरेटच्या माध्यमातून जिहाद पसरवण्याचं काम केलं जातं आहे। आपण बघा, नाशिकचं प्रकरण झालं, पुण्यामध्ये असा प्रकार झाला, आता ना मुंबईमध्ये अशा पद्धतीचा जर का प्रकार समोर असेल तर अतिशय गंभीर आहे। ज्या पद्धतीनं काही लोकांनी जिहादींचं समर्थन केलं, ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांचं सरकार असताना संजय राऊत यांच्याकडनं येणारी वक्तव्य ही जिहादीच्या समर्थनात असतात। दाढ्या कुरवळण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। मतांसाठी दाढ्या कुरवायच्या, मतांसाठी औरंगजेब फॅन क्लब चालवायचं, त्याच्यातून अशा पद्धतीचं जबरदस्तीचं धर्मांतरण करण्याची हिंमत या लोकांची वाढलेली आहे। त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सतर्क राहून अशा पद्धतीनं जो कोणी धर्मांतरण करत असेल, जिहादचा प्रयत्न करत असेल, त्याला चोख उत्तर द्यावं। सरकारच्या पातळीवर अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। महाराष्ट्रामध्ये धर्मांतराला थारा नाही, जबरदस्तीचं धर्मांतर करणं हे गुन्हा आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा निपटारा केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहेत, ते स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि या प्रकरणामध्ये जिथे कुठे असे प्रकार घडत आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढली होती, जिंकले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री असतानाच त्यांनी एक घोषणा केली होती की मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो। परंतु 6 वर्षाची पूर्ण टर्म झाली, उद्धवजी ठाकरे यांनी काय राजीनामा दिला नाही। उद्धवजी ठाकरेंना यूटर्नवर यूटर्न घ्यायची सवयच आहे। म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी यूटर्न घेतला, मग विधान परिषदेच्या आमदारकी पदासाठी यूटर्न घेतला, भारतीय जनता पार्टीसोबत युती करताना यूटर्न घेतला। अशा पद्धतीचे यूटर्नवर यूटर्न उद्धवजी घेत असतात। त्यातलाच विधान परिषदेबद्दलचा देखील यूटर्न आहे। उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये निश्चित जावं, त्यांचं विधान परिषदेमध्ये स्वागत असेल। परंतु उरलेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे मुख्यमंत्री असताना उद्धवजी घरात बसून होतेच, परंतु विधान परिषदेचे आमदार असताना उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईचा एक प्रश्न तरी विधान परिषदेमध्ये मांडला का? महाराष्ट्राचा एक प्रश्न तरी उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये मांडला का? सर्वसामान्य शिवसैनिकाचा एक तरी प्रश्न उद्धवजींनी विधान परिषदेच्या पटलावर मांडला का? एका मुद्द्यावर उद्धवजींनी भाषण केलं का? हे एकदा महाराष्ट्राला सांगावं आणि त्यांना विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा यायचं असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। कुठली योजना? अशा पद्धतीनं काही चुकीचं झालं असेल तर सरकार निश्चितपणे चौकशी करून कारवाई करेल।